नमस्कार, पाहूयात मोठी बातमी। यंदा कोणत्याही परिस्थितीत सोनार समाजाचं नेतृत्व सांगोला नगरपालिकेत असणार, माननीय अक्षय भैया महामुनी। सांगोला नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधारी विरोधक आघाड्यांच्या युत्यांचे नेते मंडळांशी गाठभेट आढावा बैठकीचं आयोजन केलं जात आहे। यामुळे विविध पक्षातून विविध समाजातून इच्छुकांनी उमेदवारीसाठी कंबर कसली आहे। यातच सोनार समाजाचा बुलंद आवाज माननीय अक्षय भैया महामुनी यांनी देखील या निवडणुकीत उभे राहण्याचा निर्धार केलाय। CBS न्यूज मराठीशी बोलताना अक्षय भैया महामुनी म्हणाले की सांगोला शहरात सोनार समाजासाठी कोणत्याही पक्षाने आतापर्यंत उमेदवारी दिली नाही। सोनार समाजाचे सांगोला शहराच्या विकासामध्ये मोठे योगदान असून येणाऱ्या काळात देखील सांगोलाच्या विकास कामे करण्यासाठी यंदा विविध पक्षाच्या नेते मंडळांनी सोनार समाजाला उमेदवारी द्यावी। आम्ही आतापर्यंत विविध माध्यमातून समाजाची सेवा केली आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय। मला कोणत्याही पदाची अभिलाषा नाही। मी सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असल्याने सामान्य जनतेच्या प्रश्नाची मला जाण आहे व शहरातील अनेक अडचणी मी अनुभवल्या आहेत। त्या अडीअडचणी मिटवण्यासाठी यंदा सोनार समाजाला संधी देणं गरजेचं झालं आहे। या निवडणुकीत सोनार समाजाचे प्रतिनिधित्वासाठी मी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महामुनी यांनी CBS न्यूज मराठीशी बोलताना केलंय। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।